हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर सीईटी सिरीज व्हिडिओ. आजची व्हिडिओ ही खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आता सीईटीच्या एक्झाम नंतर तुमच्या कॅप प्रोसेससाठी काय काय डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहेत. आणि ही जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे ना, ही लिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये एक जरी डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडे किंवा तुमच्या ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ते अवेलेबल नसेल तर तुम्हाला ॲडमिशनमध्ये खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. तर आपण आज वन बाय वन बघणार आहे कोणते कोणते डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहेत. या लिस्टमध्ये प्रत्येक डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. या लिस्टमध्ये कॅटेगरी वाईज तुमचं कोणती पण कॅटेगरी असेल त्याविषयी किंवा कास्ट वाईज कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे. तर विदाउट वेस्टिंग युअर टाइम, लेट्स बिगिन. वेलकम. माझा आपण बघणार आहे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. या लिस्टमध्ये जे पण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते तुमच्या सीईटीच्या कॅप राऊंड प्रोसेससाठी आणि पुढच्या ॲडमिशन प्रोसेससाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये एक पण डॉक्युमेंट तुम्ही मिस करू नका. हवं तर लास्टला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ते डॉक्युमेंट नंतर तुम्ही अवेलेबल करा ॲज अकॉर्डिंग टू युअर कास्ट. पहिल्यांदा आहे स्कोअर कार्ड. हे सगळ्यांसाठी मॅन्डेटरी आहे. स्कोअर कार्ड म्हणजे आन्सर की नंतर तुमचं जे स्कोअर कार्ड येणार आहे ज्याच्यामध्ये तुमची एक्झॅक्ट पर्सेंटाईल असेल. म्हणजे तुमच्या सब्जेक्ट वाईज जर तुम्ही PCM ग्रुपचे असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथची इंडिव्हिज्युअल पर्सेंटाईल विथ युअर टोटल पर्सेंटाईल. आणि इफ यू आर बिलॉंग फ्रॉम PCB ग्रुप देन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोची इंडिव्हिज्युअल पर्सेंटाईल आणि नंतर एक्झॅक्ट पर्सेंटाईल तुम्हाला भेटेल. तर ते खूप मॅन्डेटरी आहे. त्यानंतर 10th मार्कशीट. 10th मार्कशीट ती पण ओरिजिनल असावी. ओरिजिनल असणंच हे मॅन्डेटरी आहे. तुमच्या स्क्रुटिनिटी व्हेरिफिकेशनसाठी पण तुम्हाला तिथं व्हेरीफाईड करून घ्यायचे आहे आणिच ॲडमिशनलाही तुम्हाला लागेल. नंतर 12th मार्कशीट. 12th मार्कशीट आय होप तुम्हाला आता सर्वांना रिसीव्ह झालेले असेल. तुम्हाला ती पण ओरिजिनल तिथे व्हेरीफाईड करून घ्यायची आहेत आणि तिथं आपल्या ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ती पण सबमिट करायची आहे. नंतर आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. आय होप तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आता सर्वांना भेटले असतील जे 12वीला कॉलेजला होते. जर नसेल भेटलं तर ते लवकरात लवकर तुम्ही ते अवेलेबल करून घ्या, रिसिव्ह करून घ्या. कारण आपल्याला ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन त्याला ते पण तिथे सबमिट करावं लागतं. नंतर आहे आधार कार्ड. तर आधार कार्ड हे आपल्याला वाटतं की हा आहे कॉमन आहे, परंतु आता तुम्ही एकदा 18 वर्ष पूर्ण झालेले आहे, तुम्ही 12वी झालेले आहे म्हणजे तर आधार कार्ड एकदा अपडेट करून घ्या. अपडेट व्हायला मिनिमम 20 ते 22 दिवस लागतात. तर त्यावर म्हणजे तुमचा आता नवीन फोटो येईल, त्यावर तुमचे काही स्पेलिंग मिस्टेक्स असतील, आधार कार्डची जन्मडेट चुकली असेल, पत्ता चुकला असेल, एव्हरीथिंग. कारण की तुमची स्कूलची म्हणजे जे 12th आणि 10th मार्कशीट आहे ते आणि आधार कार्ड मॅच झालं पाहिजे. त्याच्यावरचं नाव आणि आधार कार्डावरचं मॅच नसेल होत तर तुम्हाला ॲडमिशनला प्रॉब्लेम येऊ शकतात. नंतर आहे डोमासेल सर्टिफिकेट. डोमासेल सर्टिफिकेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट फ्रॉम दिस लिस्ट. कारण आपण आता CET ही जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून घेतली जाते आपण ती दिलेली आहे आणि आपल्याला ॲडमिशन पण महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये पाहिजे. तर डोमासेल सर्टिफिकेट हे असं बिलॉंग करतं की आपण लिटरली महाराष्ट्रामध्ये राहतो आणि याचं एक प्रूफ देतं. तर आपल्याला ते खूप मॅन्डेटरी आहे. तर डोमासेल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर आता ते काढून घ्या. कारण जर ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन डोमासेल सर्टिफिकेट तुमच्याकडे जर नसेल किंवा कोणत्याही कारणाने तुम्हाला भेटलं नाही तर ते ग्राह्य धरलं जातं की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाही आणि तुमची जी एक्झॅक्ट पर्सेंटाईल आली तुम्हाला ते नंतर काहीच कामाचं राहणार. कारण की नंतर तुमचं ॲडमिशन पूर्ण ओपन थ्रू धरलं जातं आणि पूर्ण ऑल इंडिया थ्रू या रँक थ्रू धरलं जातं. नंतर तुमची ती जी पर्सेंटाईल तुम्हाला सीट थ्रू भेटली ती ग्राह्य धरली जात नाही आणि तुमचं पूर्ण ॲडमिशन इथे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि कॅन्सल होऊही शकतात. नंतर आहे नॅशनॅलिटी. तर नॅशनॅलिटी म्हणजे आपण इंडियन आहे हे डिनोट करणारं एक सर्टिफिकेट आहे. आणि आत्ता सध्याच्या फॉर्मॅटमध्ये 2000 म्हणजे 24-25-26च्या फॉर्मॅटमध्ये डोमासाईल आणि नॅशनॅलिटी एकच सर्टिफिकेट झालं आहे. म्हणजे एका सर्टिफिकेटमध्ये डोमासाईल आणि नॅशनॅलिटी असं डिनोट केलं जातं. तरी पण तुम्ही आता काढताना तिथे एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या की डोमासाईल आणि नॅशनॅलिटी एकच आहे का, तर आणि ते अप्लाय करून द्या. तर नसेल तर 2 काढू शकता तुम्ही. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. आता जे कास्टवाले आहेत म्हणजे SC, NT, OBC, VJ, NT, SC, BC त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमची जी कास्ट आहे ती डिनोट करणारं एक सर्टिफिकेट असतं. मग तेच तुम्ही कोणत्या कास्टचे आहे, तुमची सब कास्ट कोणती आहे, पूर्ण त्या कास्ट सर्टिफिकेट डिनोट असतं. तुम्ही कधी अप्लाय केलं, कधी भेटलं हे पूर्ण डिनोट असतं आणि एक नंबर भेटतो जो युनिक नंबर असतो तो प्रत्येक इंडिव्हिज्युअल आणि युजरसाठी. तेच आहे कास्ट सर्टिफिकेट. आणि कास्ट सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे. जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमच्या ॲडमिशनमध्ये प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात आणि तुमचं ॲडमिशन ऑटोमॅटिक डायरेक्ट ओपनमध्ये कन्वर्ट होऊ शकतं आणि तुमचे कास्टचे जेवढे पण तुमचे बेनिफिट आहेत ते पूर्ण कॅन्सल होऊ शकतं. तर हे नोट करा. तर आहे इन्कम सर्टिफिकेट. तर इन्कम सर्टिफिकेट हे सर्वांना लागतं, पण मोस्ट इम्पॉर्टंट जे EWS आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट जे TFWS साठी अप्लिकेबल करणार आहेत किंवा अप्लाय करणार आहेत त्यांना इन्कम सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे.
किंवा इन्कम सर्टिफिकेट ते पाहिजेच आणि ते पण 8 लाखच्या अंडर आपला इन्कमचा तिथे दाखवला गेलेला पाहिजे. नंतर आहेत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. मग जे ओबीसी, एनटी, बीजे, एससीबीसी आहेत आणि बाकी अदर कास्ट ज्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं तरी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी आत्ताच अप्लाय करावं आणि त्याच्यावर जे पण प्रोसेस आहे तुम्ही ते करून द्या, कारण की ते यायला पण वेळ लागतं. याच्याशिवाय आपल्याला ऍडमिशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. नंतर आहे कास्ट व्हॅलिडिटी. मग ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढले त्यांना कास्ट व्हॅलिडिटी ही खूप मॅन्डेटरी आहे, कारण कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही डिफरंट एलिमेंट आहेत आणि डिफरंट सर्टिफिकेट पण आहेत. तर आधी कास्ट सर्टिफिकेट रिसीव्ह करा आणि त्यानंतर लगेच तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. जर तुम्ही ते दोन्ही काढला असेल तर वेल अँड गुड, यू आर रेडी फॉर सीईटी एक्झामिनेशन्स आणि सीईटीच्या कॅप राऊंडसाठी. ज्यांनी नाही केलं त्यांनी ते आता अप्लाय करून द्या, आपल्याला ॲडमिशनच्या प्रोसेसपर्यंत येऊन जाईल. कारण आपल्याला ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन हे ऑल डॉक्युमेंट रिअल तिथे सबमिट करावे लागतात. आणि लास्ट आहे EWS सर्टिफिकेट. तर EWS सर्टिफिकेट त्या स्टुडंटसाठी जे EWSसाठी ॲप्लिकेबल करणार आहे आणि यासाठी मग तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतं ज्याचं इन्कम 8 लाखच्या अंडर पाहिजे. आणि EWS सर्टिफिकेटमध्ये मेन गोल होतो तो असतो EWS सर्टिफिकेटचा फॉर्मॅट. तर EWS सर्टिफिकेट हे 2 प्रकारचे असतात. एक असतं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि दुसरं असतं सेंट्रल गव्हर्नमेंट. तर आपण बऱ्याच वेळास काढतो ते सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी ॲप्लिकेबल होतं. तर तुम्ही जिथे पण EWS ॲप्लिकेबल करसाल त्यांना नीट सांगा की आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचंच EWS सर्टिफिकेट पाहिजे. कारण जर आपण सीईटी थ्रू ॲप्लिकेबल आपल्या कॅप राऊंडसाठी करतोय, सीईटी ही महाराष्ट्राची आहे आणि आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचंच म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉलेजला ॲडमिशन घेतोय, तर ते सर्टिफिकेट पण आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचंच पाहिजे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून ॲप्लिकेबल झालेलं पाहिजे, व्हेरीफाईड झालेलं पाहिजे. तर हा गोष्ट तुम्ही EWSसाठी नेहमी लक्षात ठेवा, कारण की ते सेंट्रल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये प्रॉब्लेम खूप होतात. आणि हे ऑल डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि नंतर तुम्ही एक सर्टिफिकेट तुम्ही रिसीव्ह करत जावा. एका जागी गोळा करून ठेवा, एक फाईल बनवून फोल्डर बनवून ठेवा आणि ॲट टाइम ऑफ ॲडमिशन फक्त आपल्याला डायरेक्ट सर्टिफिकेट न्यायचे आहे आणि ॲडमिशन करून द्यायचं आहे. यामधलं एक जर सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ॲडमिशनला खूप प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा तुमचे जे बेनिफिट आहेत कास्टचे कोणते तुमचे ते तिथून कमी करू शकतात किंवा बेनिफिटमध्ये पूर्ण जाऊ शकतो. तुमचं ॲडमिशन डायरेक्ट ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होतं. नंतर मग कॉलेजची पूर्ण फीही लागते, कॉलेजचे पर्सेंटाईल पण वाढतात, एक्झॅक्ट ऑल एव्हरीथिंग डिस्ट्रॉय होऊन जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची व्हिडिओ बघितलेले आहे. तर तुमचे नेक्स्ट काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या पॉईंटवर पाहिजे तुम्ही हेही मला सांगू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दॅट्स इट फॉर दिस वन. मीट यू इन द नेक्स्ट वन. बाय.